हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न मराठीमध्ये अगदी सहजपणे विचारत असतो. जसं की तुझा भाऊ काय करतो, तू का जात नाही आहेस, तू किती आंबे खाल्ले आहेत, किंवा तू 2 तासांपासून कोणाची वाट पाहत आहेस. अशा प्रकारचे प्रश्न आपण अगदी बऱ्याच वेळेला विचारत असतो. मग आता हे जे प्रश्न असतात त्यांना इंग्रजीमध्ये WH टाईपचे प्रश्न असे म्हणतात. मग हे प्रश्न इंग्रजीमध्ये त्यांच्या रचनेनुसार कसे विचारले जातात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण असेच WH टाईपचे प्रश्न हे भूतकाळातले आणि भविष्यकाळामध्ये कसे विचारले जातात ते त्याच्या रचनेसहित समजून घेतले. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता इथे बघा, हे जे मी प्रश्न घेतलेले आहेत ते सगळे प्रश्न प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचे जे वेगवेगळे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारांवर आधारित असे हे दैनंदिन जीवनातील प्रश्न आहेत. तर इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे की तुझा भाऊ काय करतो. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्ही सहज ओळखू शकता की हा वर्तमान काळातला आहे, कारण इथे क्रियापदाचं शेवटचं जे अक्षर आहे तो आहे. म्हणजे त, ता, ती, ते, तो अशा प्रकारचे शेवटचे अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो. मग आता हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा प्रश्न आहे, कारण इथे काय हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. मग काय या मराठी प्रश्नार्थक शब्दासाठी इंग्रजीत WH टाईपचा जो वर्ड आहे, WH वर्ड जो आहे तो काय आहे तर व्हॉट आहे. म्हणजेच इथे हा प्रश्नार्थक शब्द जरी मध्ये आलेला असला तरी जेव्हा आपण इंग्रजीमध्ये हा प्रश्न तयार करू तेव्हा हा प्रश्नार्थक शब्द इथे सुरुवातीला येणार आहे. मग सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर इंग्रजीत कसं असणार आहे या प्रश्नाचं ते बघू. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो WH वर्ड. म्हणजेच काय, जो काही प्रश्नार्थक शब्द मराठी प्रश्नामध्ये असेल तो घ्यायचा. त्यानंतर इथे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायची असतात. डू किंवा डज हे त्याच्या कर्त्यानुसार तुम्हाला इथे घ्यायचे असतात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यालाच आपण कर्ता असं म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते V1 क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये या प्रश्नाचं स्ट्रक्चर असणार आहे. तर WH वर्ड मी आधीच सांगितलं तुम्हाला आहे काय. मग कायसाठी आपण काय वापरतो, व्हॉट हा शब्द वापरतो. त्यानंतर डू वापरायचा का डज हा करता बघायचा आधी. इथे आहे तुझा भाऊ म्हणजे एकवचनी करता, त्यासाठी आपण वापरत असतो डज. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत व्हॉट डज. सब्जेक्ट काय करता तुझा भाऊ, म्हणून आपण इथे घेणार आहोत युअर ब्रदर. व्हॉट डज युअर ब्रदर. नंतर क्रियापदाचं पहिले रूप. आता काय करतो हे क्रियापद आहे, म्हणजेच करणे हे मूळ क्रियापद, त्यासाठी आपण डू हा शब्द वापरतो. म्हणून आपण इथे सर्वात शेवटी घेणार आहोत डू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट नाही आहे. व्हॉट डज युअर ब्रदर डू, तुझा भाऊ काय करतो, किंवा इथे तुझा भाऊऐवजी तुझी बहीण काय करते, तुझे वडील काय करतात. म्हणजे व्हॉट डज युअर सिस्टर डू, व्हॉट डज युअर फादर डू. अशा प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता. नंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तू का जात नाहीस. बघा, आता हा जो क्वेश्चन आहे तो नाही इथे शब्द आलेला आहे, म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे. जसे आपण होकारार्थी प्रश्न विचारतो तसेच नकारार्थी सुद्धा प्रश्न विचारत असतो. मग आता ते इंग्रजीत कसे करायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला इथे नाही शब्द आला म्हणजे हा नकारार्थी प्रश्न आहे साध्या वर्तमान काळातला. मग त्याचं स्ट्रक्चरसुद्धा कसं असणार आहे ते आपण बघूया. इथे का हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे, म्हणून आपण इथे सुरुवातीला घेणार आहोत WH वर्ड. त्यानंतर घेणार आहोत डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद, आणि हा नकारार्थी प्रश्न असल्यामुळे या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट वापरावं लागते. त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट घेतल्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आता बघा, इथे मी हे स्ट्रक्चर परत लिहिलेलं आहे. इथे होकारार्थी प्रश्न आहे, इथे नकारार्थी प्रश्न आहे. आता इथे बदल काय झालेला आहे फक्त की डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदानंतर नकारार्थी प्रश्नामध्ये आपण नॉट वापरलेला आहे. बाकी होकारार्थी प्रश्नासारखंच इथे सेम स्ट्रक्चर आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा फरक लक्षात येण्यासाठी मी इथे हे स्ट्रक्चर परत लिहिलेलं आहे. आता WH वर्ड आहे का, म्हणजेच इथे येणार आहे व्हाय वापरतात कासाठी. नंतर डू किंवा डज. आता इथे
तू म्हणजेच यू आपण त्याला इंग्रजीत वापरतो. मग यू नंतर काय येत असते, डू येते. म्हणून आपण इथे डू नॉट असं घेणार आहोत. पण डू नॉट न घेता आपण इथे त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप घेणार आहोत, डोंट. व्हाय डोंट, नंतर सब्जेक्ट अर्थातच आहे तू, म्हणजेच इंग्रजीमध्ये यू. व्हाय डोंट यू. आता इथे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. क्रियापद आहे जात, म्हणजेच मूळ क्रियापद जाणे, त्यासाठी आपण गो वापरतो. ते आपल्याला पहिल्या रूपातच घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट नाही आहे, म्हणजे इथे क्वेश्चन मार्क. व्हाय डोंट यू गो, तू का जात नाही आहेस. किंवा आता नेक्स्ट बघा, म्हणजे हे साध्या वर्तमान काळामध्ये आपण होकारार्थी आणि नकारार्थी WH टाईपचे प्रश्न बघितले. आता नेक्स्ट आहे ती का ओरडत आहे, किंवा ती का रडत आहे, ती का हसत आहे, असे वेगवेगळे प्रकारचे बरेच प्रश्न असू शकतात. इथे आहे ती का ओरडत आहे. आता इथे बघा, ओरडत आहे म्हणजेच ओरडण्याची क्रिया इथे सुरू आहे. जोरात एखादी ओरडत असेल एखादी मुलगी, तर आपण म्हणतो की ती का ओरडत आहे. म्हणजेच इथे हा जो काळ आहे तो चालू काळ आहे आणि वर्तमान काळ आहे, कारण इथे आहे आलेला आहे. म्हणजे हे चालू वर्तमान काळातला प्रश्न आहे. मग आता चालू वर्तमान काळामध्ये रचना कशी असणार आहे या प्रश्नाची ते आपण बघू. सुरुवातीला तर मी सांगितलं आहे की WH टाईपचा प्रश्न असला म्हणजेच तो प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला इंग्रजीतून इथे घ्यायचा असतो. त्यानंतर आता इथे चालू काळामध्ये, चालू वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायचं असते एम किंवा इज किंवा आर, हे कर्त्यानुसार तुम्हाला घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर इथे चालू काळामध्ये क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप वापरायचं, हे लक्षात ठेवायचं. साध्या काळामध्ये आपण काय वापरलं, फक्त क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. पण काळ जर चालू असला तर त्यावेळेस त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप वापरायचं. सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा आणि क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्नांचं स्ट्रक्चर इथे येणार आहे. मग कासाठी आपण काय घेतो, व्हाय, म्हणून इथे येणार आहे व्हाय. आणि आता एम पैकी इथे ती हा करता आहे म्हणजे शी नंतर आपण इज वापरतो, म्हणून इथे येणार आहे व्हाय इज. सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी. त्यानंतर क्रियापद बघायचं ओरडणे, म्हणून त्यासाठी आपण शाऊट हा शब्द वापरतो. इथे त्याचा ING शाउटिंग, ING प्रत्यय असलेलं रूप येणार आहे शाउटिंग. व्हाय इज शी शाउटिंग, ऑब्जेक्ट नाही आहे म्हणजेच इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. व्हाय इज शी शाउटिंग. तर अशा प्रकारे इथे या स्ट्रक्चरनुसार इथे हा मराठीतला प्रश्न इंग्रजी ट्रान्सलेट झालेला आहे. जसं की व्हाय इज शी शाउटिंग. आता रडत आहे म्हणजे व्हाय इज शी क्राईंग असं तुम्ही म्हणू शकता. व्हाय इज शी लॉफिंग, ती का हसत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारे मग तुम्ही या स्ट्रक्चरवरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू किती आंबे खाल्ले आहेत. आता आधीचा जो काळ आपण बघितला तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळातला WH टाईपचा क्वेश्चन बघितला. आता इथे हा आहे तू किती आंबे खाल्ले आहेत, म्हणजेच खाण्याची क्रिया इथे पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळातला प्रश्न आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये WH टाईपचे प्रश्न कसं तयार केले जातात त्याचे स्ट्रक्चर आधी आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला अर्थातच काय येणार आहे, WH वर्ड. काळ कोणताही असला तरी WH टाईपचा जर क्वेश्चन असला तर सुरुवातीला काय घ्यायचं असते तुम्हाला इंग्रजीत प्रश्न बनवताना, त्या प्रश्नातला प्रश्नार्थक शब्द इंग्रजीतून. त्यानंतर याव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरलं जातं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं असतं क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे या प्रश्नाची म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये या प्रश्नाची इंग्रजीतील रचना असणार आहे. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. आता इथे WH वर्ड आहे किती आंबे किंवा किती. मग आता किती यासाठी आपण वापरणार आहोत इथे, तर आता इथे कितीसाठी आपण वापरणार आहोत हाऊ मेनी. म्हणजे किती आंबे आपण 1 2 3 असं मोजू शकतो, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत हाऊ मेनी. त्यानंतर हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द येणार आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला हाऊ मेनी मँगोज. नंतर ह्याव घ्यायचं आणि सब्जेक्ट कोणता आहे करता तू म्हणजेच यू. हाऊ मेनी मँगोज ह्याव यू. त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप खाल्ले म्हणजेच खाणे, इट त्याचं तिसरं रूप इटन. बघा आणि ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून शेवटी आहे क्वेश्चन मार्क. हाऊ मेनी मँगोज हॅव यू इटन. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. तू किती आंबे खाल्ले आहेत, हाऊ मेनी मँगोज हॅव यू इटन. आता नेक्स्ट बघा, तू 2 तासांपासून कोणाची वाट पाहत आहेस. बघा आता इथे हा प्रश्न इथे लक्षात घ्यायचा आहे.
म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर ती 2 तासांपासून म्हणजे मागे भूतकाळात सुरू झालेली आहे ही क्रिया वाट पाहण्याची, तर ती आतासुद्धा चालू आहे. म्हणजेच अर्धी पूर्ण झालेली आहे आणि अर्धी चालू आहे. तर अशा प्रकारचा जर प्रश्न असला किंवा सेंटेन्स असलं तर तो कोणत्या प्रकारचा काळ असतो, तर तो असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे प्रश्न बनवताना, तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो इथे सुद्धा WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद, कारण की इथे अर्धी क्रिया पूर्ण पण झालेली आहे म्हणून आपण हॅव किंवा हॅज वापरतो. त्यानंतर घ्यायचं असतो सब्जेक्ट, नंतर घ्यायचं असते बीन, त्यानंतर क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप, कारण क्रिया सुरूसुद्धा आहे, आत्तासुद्धा सुरू आहे म्हणून. त्यानंतर घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. त्यानंतर आता इथे वेळ दिलेली आहे की 2 तासापासून, म्हणून आपल्याला ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. त्यासाठी आपण ते दाखवण्यासाठी आपण सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरत असतो, सिन्स किंवा फॉर, आणि त्यानंतर मग टाईम लिहायचा असतो, शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या प्रश्नाची इंग्रजीतील रचना येणार आहे. मग आता या रचनेनुसारच आपण हा प्रश्न इथे इंग्रजी ट्रान्सलेट करणार. WH वर्ड आहे कोणता आहे, इथे काय आहे कोणाची, कोण कोणाची, त्यासाठी आपण हू वापरतो म्हणून इथे घेणार आहोत हू. नंतर आता इथे ह्या वापरायचं काय आहे, सब्जेक्ट टू आहे म्हणजेच यू, यू नंतर ह्या वापरतो म्हणून इथे आपण WH वर्ड नंतर ह्याव घेणार आहोत, हू ह्याव. नंतर सब्जेक्ट करता आहे यू, नंतर आपल्याला घ्यायचं आहे बीन, नंतर क्रियापद बघायचं वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे म्हणजेच वेट, त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप वेटिंग. बघा वेटिंग, हू हॅव यू बीन वेटिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट तर नाही आहे पण सिन्स वापरायचं का फॉर. आता इथे काय टाईम दिलेला आहे 2 तासांपासून, मग आता सिन्स हे निश्चित वेळेसाठी वापरले जाते आणि फॉर हे अनिश्चित वेळेसाठी वापरले जाते. आता इथे दिलेलं आहे का की सकाळपासून, निश्चित वेळ दिलेली आहे का, नाही. 2 तास म्हणजेच कोणते तरी 2 तास इथे असू शकतात, अनिश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे वापरणार आहोत फॉर. हे लक्षात ठेवायचं की सिन्स केव्हा वापरायचं आणि फॉर. सिन्स निश्चित वेळेसाठी आणि फॉर अनिश्चित वेळेसाठी. इथे 2 तासांपासून निश्चित वेळ माहीत नाही आहे म्हणून इथे आपण फॉर वापरला आहे, फॉर 2 hours. बघा शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. हू हॅव यू बीन वेटिंग फॉर 2 hours, तू 2 तासांपासून कोणाची वाट पाहत आहेस. त्यानंतर आता हा कोणता काळ झाला मग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नंतर आता नेक्स्ट आहे तू कुठे काम करतो. बघा आता फर्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला होता की तुझा भाऊ काय करतो, आता इथे प्रश्न आहे तू कुठे काम करतो. आता हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन करून ते ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळाचे जे वेगवेगळे 4 प्रकार आहेत ते 4ही प्रकारांमध्ये WH टाईपचे प्रश्न हे त्याच्या रचनेनुसार कसे तयार केले जातात ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.